म्हसळा येथे आज 11 वाजता अनिल नवगुणे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची तोफ गरजणार. शरद पवार यांच्या भव्य सभेसाठी जय्यत तयारी पूर्ण. राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. सर्व पक्षांकडून आपापल्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकात विजयी करण्यासाठी पक्षाच्या श्रेष्ठांनी प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतल्याचं चित्र सध्या संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. श्रीवर्धन मतदारसंघात आगामी निवडणुकात राष्ट्रवादी अजितदादा पवार मधील सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीकडून अनिल नवगुणे यांच्यात खरी काटेकी टक्कर होत असल्याचं जनतेकडून वर्तवण्यात येत आहे. गेल्या 5 वर्षापासून आदिती तटकरे श्रीवर्धन मतदारसंघातून विजयी होऊन महाराष्ट्र राज्याच्या मंत्री देखील झाल्यात. मात्र या निवडणुकात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार अनिल नवगुणे यांना विजयी करण्यासाठी पूर्ण बळ लावलं जात आहे. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार स्वतः आज शनिवारी 11 वाजता म्हसळा दिघी पोर्ट रोड शेजारी विशाल मैदानात भव्य प्रचार सभेसाठी आवर्जून आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. जनतेचे शरदचंद्रजी पवार यांच्या भाषणाद्वारे विरोधकांना धोबीपछाड देण्यासंदर्भात विशेषतः भाषणाकडे लक्ष वेधलं असून श्रीवर्धन मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी उपस्थित राहण्याचं अनुमान लावलं जात आहे. उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, म्हसळा, रायगड. उद्या म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांची इथे सभा आहे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आपल्या प्रचारासाठी, आणि कुठेतरी आपली जी उमेदवारी आहे ही एका बलाढ्य ताकदीच्या समोर आपली उमेदवारी आहे, जे अगोदर शरद पवार यांचेच साथीदार यांच्याच पक्षामधले होते, आणि आज त्यांच्याच विरोधात आपल्या उमेदवारीसाठी शरद पवार साहेब इथे बसवायला येतात. काय बोला? आदरणीय शरदचंद्र पवार साहेब उद्या माझ्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने उद्या म्हसळा या ठिकाणी येत आहेत. प्रचंड अशी गर्दी उद्या शरद पवार साहेबांच्या सभेला होईल. आज उद्याच्या सभेहून आपल्याला लक्षात येईल की बलाढ्य कोण आणि कोण निवडून येईल हे उद्याच्या सभा ठरवून देईल. आपल्या समोर आता काय मुद्दे आहेत की आपण आदिती तटकरे जे माजी मंत्री होते त्यांचे वडील प्रदेशाध्यक्ष आहेत, खासदार आहेत, काय आव्हाने आपल्या समोर उमेदवारीला? पहिला मुद्दा असा आहे की गेले कित्येक वर्ष ते या श्रीवर्धन मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व आहे, परंतु स्थानिकांना आज तगायत रोजगार नाहीये. आज 70% लोक या तालुक्यातून मुंबई या ठिकाणी कामानिमित्ताने राहत आहेत. इथे एकही उद्योग आणण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केला नाहीये. उद्या त्यांच्यासाठी एकही प्रयत्न असंही केलं नाही की त्यांच्या भविष्याच्या सुखसोयीसाठी एखादं हॉस्पिटल असेल, एखाद्या आता सरकारी रुग्णालयामध्ये हॉस्पिटल मोठं आहे पण यंत्रणा आहेत, पण कर्मचारी आणण्याचा कधीही यांनी प्रयत्न केला नाही. एखादा ॲक्सिडेंट झाला, थोडंसं पायाला लागलं तर तो मुंबईला नेण्याशिवाय इथलं पर्याय राहिलं नाही. पूर्णपणे हे लोकांना सेवा देण्यासाठी हे अपयशी ठरलेले आहेत. त्याच्यामुळे भविष्यात ज्या लोकांच्या उपयुक्त असणारी कामं, मग रोजगार असेल, सरकारी दवाखान्यातना किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, ह्या सर्व गोष्टीतून आज इथे लोकांना सेवा दिली गेली पाहिजे. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल पण आज पण शनिवार रविवारी बंद राहतात, त्यामुळे लोकांची खूप काही गैरसोय होते. ह्या साऱ्यांकडे लक्ष मी जातीने देईन. मतदारांनी आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार अनिल नवगुणे यांना का निवडून द्या? भविष्यात इथे रोजगार तयार झालं पाहिजे. जी काय घराणेशाही आज या मतदारसंघामध्ये लागले, फक्त मी आणि माझा कुटुंब ह्याच्या पलीकडे त्यांना आज तगायत काही दिसत नाहीये. म्हणून मी त्यांना सांगणार आहे की लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करा. तुम्ही नुसतं म्हणता की मी ही योजना आणली, मी ती योजना, आज पाण्याच्या योजना 90% योजना बंद आहे. तो करोडो रुपये त्यातनं काढून घेतलं. ह्यांचेच ठेकेदार, ह्यांनी दिलेलाच ठेकेदार दुसऱ्या कुणालाही त्याच्यामध्ये हे करून घेत नाहीयेत. एखादी योजनेचे अधिकाऱ्यांनी पैसे द्यायचे नकार दिलं तर त्याची बदली केली जाते, आणि त्यातून करोडो रुपये त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे हे सर्व भविष्याच्या कालावधीमध्ये कुठल्याही परिस्थितीत ज्या ज्या योजना बंद आहेत त्या चालू करण्यासाठी आणि वेळ प्रसंगी ज्याने कोणी जास्त पैसे घेतले असतील त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मागे पुढे बघणार नाही. तुम्ही निवडणुकीला उतरलाय, पण धोरणात्मक मुद्दे कोणते आहेत?
नाही नाही, मुद्दे हे आहेत की लोकांना रोजगार, आज इथे कॉलेजेस ज्या पद्धतीत असलं पाहिजे ते कॉलेजेसही इथे नाही आहेत. मुलांना ज्या मेडिकल सारखे शिक्षणासाठी ज्या सुखसोयी पाहिजे हे कुठेच ह्या मतदारसंघात दिसत नाही. त्याच्यामुळे लोकांना सुखसोयी आणि रोजगार या सर्वांकडे आपण लक्ष देऊन काम करणार आहोत.